नाही सोडत. आंघोळ करायची असते. तसं काय आम्ही करतच नाही. वा, त्या मॅडम आलात का असतं? हो आली आहे आणि अगदी वेळेवर आली. तुझ्या की उशिरा नाही. अगं आईमुळे उशीर झालाय. पहिला काय ते तेल लावायचं, मग घुटणं लावायचं, मग आंघोळ करायची. आंघोळ करून झाल्यावर छोटीशी पायाने काकडी फोडायची. अरे त्याला कारट म्हणतात. हा ते कडू कडू खायचं. चिनू, हे सगळं आम्ही सुद्धा करतो. तू काय बोलू नकोस माझ्याशी. आधीच फटाके फोडायचे नाहीत म्हणून भांडून गेली. आता आली ना पण परत. चिनू आता कशाला भांडतोयस? तू आधी फटाके आणलेस का? नाही. पण गेला होतास ना तू काल फटाके आणायला? एवढे पैसे कुठून आलेत फटाके आणायला? पण मग काल कशासाठी गेला होतास तू? काल मी फक्त फटाके सिलेक्ट केले. मग आपण फटाके कधी आणायचे आहेत? आता आपण जाऊया ना सगळेजण. ए पण मला ते काय माहित नव्हतं. मी कुठे आणले पैसे? माझ्याकडे आहेत ग. चला निघूया का? निघूया. पण थांबा, ते तुमचं काम कम्प्लीट झालं का? आमचं कसलं काम? तुला माहित नाहीये, आम्ही किल्ला बनवतोय. किल्ला. वाव, किल्ला? मला नाही सांगायचंस? तुझा पत्ता असला तर ना. ते सगळं ठीक आहे, पण कुठे किल्ला? आपल्या कॉलनीच्या ग्राउंड मध्ये. झाला तयार? नाही झाला अजून. अजून नाही? ए चला ना जाऊया बघायला. हा चला चला. हाय, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय केलं सकाळी? अगं आईने ते हिरवं हिरवं काय ते काकडी काकडी कॅरेटा म्हणतात त्याला. कार्याट ते फोडायला लावलं आणि चाटायला लावलं. ते जाम कडू असतात ते. पण बाकीचे सगळे कुठे आहेत? बाकी कोण येणार आहेत? जाम कसं तरीच वाटतं ना रे झंप्या. आता हिला कसलं काहीतरीच वाटतं. बघ ना, पूर्वी आपला कसा मोठाच्या मोठा ग्रुप होता. दिवाळीला सगळे एकत्र यायचो, जाम धमाल करायचो ना. मग आता धमाल येत नाही. थोडीशी कुठे येते? तुझं प्रेम. बरोबर आहे. आणि जी करता ना ती तुम्ही दोघच करता. मला कुठे बोलवता? कधी नाही का बोलवलं तुला? काल कंदील करताना मला बोलवलं. झालाय का पूर्ण? हो. काय झालाय? अजून काटा लावायचे त्याला. अरे चम्या, मी कंदील केला पूर्ण. कुठे? रस्त्यात विकायला ठेवलाय. काय? हो. काय 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 करताय तुम्ही? शेवटी काय झालं ना तर काय करायचं असतं? काय? विकत आणायचा. शी, म्हणजे आपण आपल्या कंदील विकत आणायचा? हो. शी, मग त्यात काय मजा आहे? हात बल्ब लावला की सगळे कंदील सारखेच दिसतात. अरे पण स्वतःच्या हाताने कंदील करण्यात काही मजा असते की नाही? तू चिनू बघ, स्वतः आपला किल्ला बनवतोय. ए हो रे, तू पण काहीतरी करणार होतास ना, ते आक्रमण वगैरे? हो करणार आहे ना, पण आधी बघूया त्यांचा किल्ला का बिल्ला कुठे आहे, कसा आहे ते. चला. हा काय किल्ला आहे? नाहीतर काय. 200 वर्षापूर्वीचा किल्ला वाटतोय. अरे पण अजून पूर्ण कुठे झालाय? काल नाही केला काल किती उशीर झाला होता? तरी 10 वाजेपर्यंत थांबलो आम्ही. तरी किल्ला तर पूर्ण केला नाहीच ना. त्यात काय, आत्ता करूया. आणि फटाके कधी आणायचे? नंतर आणूया. नाहीतर आपण संध्याकाळीच फटाके उडवणार आहोत ना. अरे पण एवढे चांगले कपडे घालून आता किल्ला करायला बसायचं का? अरे मग कपडे बदलून येऊया ना, त्यात काय झालं? श्या, एकापेक्षा एक विद्वान आहे. हाय हाय, चिनू. हाय, Happy दिवाळी. Happy दिवाळी. Happy दिवाळी. Happy दिवाळी. हे काय करताय तुम्ही? Happy दिवाळी. हे ते नाही रे, हे काय करताय तुम्ही? अरे आम्ही किल्ला बनवतोय दिवाळीचा. मी चिनूला विचारलंय, मला गद्दारांशी बोलायचं नाहीये. सोड ना झंप्या, आज दिवाळी आहे. तू गप्पा बस रे. हा चिन्नू, किल्ला बनवताय? हो. वाव, मस्त आहे रे. पण पूर्ण व्हायचं आहे अजून. नाही म्हणजे तसा पूर्ण झालाच आहे जवळ. आणि ते सगळीकडे या जागा दिसतायत ना, तिथे आम्ही पंट्या ठेवणार आहोत. काय काय ठेवणार आहे तिथे? पंट्या. पंट्या? हो. का रे? नाही काय नाही. किल्ला बनवायला काही मदत लागली तर आम्ही येऊ लगेच. हो, मला पण आवडेल किल्ला बनवायला. डोंट वरी यार, आम्ही येणार म्हणजे लगेच येणार नाहीये. बरं फटाके कोणकोणते आणणार आहे तुम्ही? आम्ही आणले नाही अजून. आम्ही आणणार आहोत. तुम्ही येणार आमच्या बरोबर? अरे म्हणजे अजून आम्हाला आणायचेत फटाके. आई बाबांनी आणलेत ना, तेच वाजवणार आहोत. हो का? बर, आम्ही जातो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ए, राज, तुला मध्ये मध्ये बोलायची काय जरूर होती? मी कुठे काय मध्ये मध्ये बोललो? मग ते जंपेला का सांगत होता? आमच्या बरोबर येशील फटाके आणायला? मग काय आलो, तो आपल्याला बोलायला आला ना. हा मग जायचं होतंच त्याच्या बरोबर. बरोबर नाकात बॉम्ब घालून फोडेल ना, तेव्हा कळेल तुला. नाकात बॉम्ब.
ह्याचा असा देवदास का झालाय? चिनूचा किल्ला बघितल्यापासून ना हा जरा जास्तच बैसाटलाय. स्वतः तर काही करत नाही आणि चिनूने काही केलं की चेहरा असा पाडून बसतो. तरी मी सांगत होतो करूया कंदील करूया कंदील. शेवटी काल करायला घेतला आणि आज म्हणतो विकत आणूया. आम्ही आपल्याकडे गेल्या वर्षीचे काही फटाके उरलेत का? काही नाही काही नाही. काही नाही काय. आणि इमर्जन्सीसाठी बॉम्ब तरी असतील ना? बॉम्ब इमर्जन्सीसाठी? अगं मला लागतात ग मॅच जिंकल्यावरती, नाहीतर कोणातरी त्रास द्यायला. हा नाहीतर ना पैकेकांच्या खिडकीत लावून पळायला. अरे हिच्याशी काय बोलत बसलायस? बॉम्ब आहेत की नाही ते सांग आधी. बघतो पण तुला कशाला हवेत? आज आपण आणतोय ना नवीन. अरे बॉम्ब मला फोडायला नको आहेत. मग कशाला हवेत बॉम्ब? अगं दिवाळीच्या डेकोरेशन साठी. बॉम्बचं काय डेकोरेशन करणार? तू आणतोयस का ना आता? बघतो रे. ए जंप्या, खरं सांग ना, तू काय करणार आहेस डेकोरेशन? सांग ना जंप्या. अरे जंप्या, मी तुझ्याशी बोलतेय. हं? हो अगं ते काय ना म्या कुठे आहेत बॉम्ब? सगळी वाट लागली. काय लोक घरातच फुटले? नाही रे, आईने गेल्या महिन्यात फेकून दिले बॉम्ब. आई शपथ, उगाच दिले याला बॉम्ब ठेवायला. चला आता नवीन आणायला. हे काय चाललंय बॉम्ब बॉम्ब? बघ ना, मगाचपासून त्याला विचारते, मला पण सांगत नाही. आणि काही विचारायला गेला ना की ह्याचं लक्ष तिसरीकडेच असतो. जंप्या, अरे तुझ्याशी बोलतोय आम्ही. हो हो, आपण एक काम करूया. बॉम्ब नको आता. बॉम्ब नको? काय चाललंय तुझं? एकदा म्हणतो बॉम्ब फोडायचं, एकदा म्हणतो नाही. हो ग, प्लॅन बदललाय आता. तुम्हाला स्वतःला काहीतरी करायचंय ना. चला कुठे? कंदील बनवायला. याचं नक्कीच काहीतरी झालंय. चला आता. वेडा नुसता. अरे तुम्हाला माहित नाही, निनादाणीवरून कोणकोणते फटाके आणायचे ना ते जंप्या शोधून काढायचा. कसं काय ग? अरे ते आहेत ना अमेय, आणि ते बातम्या काढून आणायचे त्यांच्यासाठी. आणि मग हे आपल्यापेक्षा सॉलिड फटाके आणायचे. आणि हा राज त्यालाच विचारतो आपल्या बरोबर फटाके आणायला येतो का. मला काय माहिती. आता तू गप्प बस. आणि सगळ्यांनीच लक्षात ठेवा, जंप्याच्या ग्रुप मधल्यानी कोणीही विचारलं की आपण कोणकोणते फटाके आणणार आहोत तर कोणीही सांगायचं नाही. पण विचारलं तर सांगावंच लागणार. व्हेरी गुड. आणि आता दिवाळी संपेपर्यंत याला असंच तोंड बंद करून ठेवून दे. नाहीतर काय, एक तर तो जंप्या अजिबात साधा नाहीये. बोलता बोलता सुद्धा असं काही करून ठेवतो ना की आपल्याला सुद्धा कळत नाही. आता सुद्धा तो काहीतरी करायलाच आला असणार. हो, पण आपल्या सगळ्यांना एकत्र पाहून परत गेला. आपण एक काम करूया, इकडे सगळे एकत्रच थांबूया. आणि फटाके कोण आणणार? आणि कंदिलाच्या जागी काय तुला बसवणार? आई शपथ, हो रे, आपली सगळी खरेदी राहिली आहे. काय रे चिनू, हे सगळं आणायचं कधी? सगळ्यांनी पैसे आणलेत. द्या, नीट उघडून द्या. द्या इथे. अरे हो बाबा, गोळा करून तर देऊ दे. हे मी मंजूचे पण दिले. एवढे पैसे? एवढ्या पैशात भरपूर फटाके येतील. आता मी सांगतो तसंच करा. सागर हे घे, मला फटाके आणि इतर सामान आणायसाठी. आणि ही गेली. ए चिनू, आपण पण जाऊया. नाही म्हणजे तुम्ही जा, मी तुषार आणि नेहा इथेच थांबणार किल्ला तयार करण्यासाठी. बाकी सगळ्यांनी जा. चला चला चला. आणि जंप्यापासून जरा सांभाळून. अमेय, काय चाललंय तुझं? नीट बांध ना. अगे तुला काय कळत नाही. काय? आपला अमेय ना तो पुरातून लाकूड तोडा होता. अजून सुद्धा त्याला समोर लाकूड दिसतं ना की हा लगेच बांधतो अंघोळी. हे चल या, मी माझं काम बरोबर करतो. काय करतोयस कपाळ? एक काडी बांधायला गेलं की दुसरी सुटते. अगं आता आता तयारी केली आहे, होईल होईल बघ. अरे अर्ध्या तासापासून करतोयस. असंच जर करत राहिलं ना तर पुढच्या दिवाळीला मंदिर तयार होईल. हे एक तर तू काय मदत करत नाहीस आणि वरनं लेक्चर देतेस. तू मला करायला देत नाहीयेस. मग काय नाही गे, वरनं बघा मी खालून बांधतो रस्सी. पण मी ते पकडायला गेले तर कागद उडतील ना. मग तू एक काम कर ना, त्याच्यावरती वजन ठेव. ए तू मध्ये बोलू नको का, जाम जाम डिस्टर्ब करतोस तू. मला काय नाही बोलत मी. तुला काय पाहिजे ते कर, मी याच्यावरती हात ठेवतो. बांध आता. आई शपथ, विसरलोच मी. माझ्याकडे ना एक मस्तपैकी सोनेरी कागद आहे, तो कंदिलाला लावायचा. थांब आलोच मी. असं काय हा? कुठलं सोनेरी कागद? असं पळालं कसं? मला वाटतं अमेय, त्याने चिनूचा किल्ला बघितलाय ना तेव्हापासून त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहेत. पण तो आपल्याला ते सांगत नाहीये. मला तर काळजीच वाटतेय.
ही शपथ का मस्त बनवलाय किल्ला. ग्रेट यार, एवढा मस्त किल्ला. ही शपथ, मी पण काय त्यांचंच कौतुक करत बसलोय. किल्ला बनवतात म्हणे दिवाळीचा. माझ्यापेक्षा सॉलिड दिवाळी करायची आहे म्हणे. दाखवतोच एकेकाला. कुठे पणत्या लावणार आहेत म्हणाले मगाशी. इथे आणि इथे, इथे आणि इथे. आता इथे 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 आणि इथे बरोबर पणत्यांच्या खाली आता माझे बॉम्ब लपणार आहेत. आणि बॉम्बची वाट बाहेर पणती जवळ. पणती लावली की हवा आला आला. काय रे झंप्या, मिळाला नाही वाटतं कागद? नाही ग, घरी कुठल्या तरी कामाला वापरला असेल. भरपूर शोधलं मी, सापडलाच नाही. म्हणून लेट झाला ना तुला? हो ना. काय रे, कागद शोधताना काय घरबीर उकरलंस? नाही का? हाताला माती कशी लागली? नाही, ते आता आता येताना लागली असेल. अगं तो हातावरनं झाला तर झाला ना म्हणून. काय काय चाललंय काय? आणि कंदील झाला का पूर्ण? इथे काय दिसतंय? कंदील आहे. नाही, तू गेल्यापासून काही जमतच नाहीये. मी आल्यानंतर सुद्धा काही फरक पडणार आहे का? असं काय झंप्या, तू आलास ना की सगळी कामं एकदम स्मूथली होतात. तू आमचा लीडर ना. बस बस, पुरे झालं कौतुक. भरपूर मस्का मारलास. आता त्यात मस्का काय, आम्ही खरं तेच बोलतोय. मला सगळं कळलंय. अरे चला चला, कंदिलाची तयारी करूया. काय नको, आपण कंदील विकतच आणूया. झंप्या असं सारखं सारखं काय बदलतोस? तू गप गा. सारखं सारखं कंदिलाच्या मागे लागला त्या दिवाळी कधी करणार? आणि अजून आपल्याला फटाके आणायचे. तू जो फटाके ना आणलेस? मी कधी आणणार? हो का, आम्हाला वाटलं तू आणलं असशील. काय? नाही काय नाही काय नाही. चला फटाके आणूया, कंदील आणूया. चला चला चला. हो, हे पण आलेत फटाके फोडायला. तुला काय वाटलं आम्ही फटाके फोडू शकत नाही? नुसत्या फुलबाज्या लावायच्या असतील ना तर घरीच करा ना. दिवाळी दिवाळी. ए गप्रे, या वर्षी आम्ही सुद्धा आणलेत फटाके. तुझ्यापेक्षा सॉलिड. अम्यो, म्हणे आपल्यापेक्षा सॉलिड फटाके आणलेत. बघू बघू तुमचे सॉलिड फटाके. ए चिनू, दाखव रे, दाखव यांना. फुसके फटाके. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. ए चिनू, या वर्षी सुद्धा आपले फटाके कमीच आहेत. कोण म्हणते आपल्याकडे कमी फटाके आहेत म्हणून? अरे हे काय, केवढे फटाके आहेत आपल्याकडे अजून. हे वरुण दादा, तुम्ही कसे आलात? म्हणजे काय, आपल्याकडची दिवाळी साजरी करायला आम्ही नाही येणार? शिवाय नरकासुराचा सुद्धा वध करायचा असतोच. फटाके फोडायला चला चला चला. फटाके,
अरे अरे झंप्या थांब. अरे झंप्या, अरे उठ उठ उठ. अरे झंप्या. खूप झोंबतंय का? अरे आता मलम लावते ना मी, मग कशाला रडतोयस? तरी मी सांगत होतो एवढं जोरावर फटाके फोडू नकोस म्हणून. आणि आपलं ऐकेल तर तो झंप्या कुठला? खरंच खूप दुखतंय का? अरे बोल ना काहीतरी, नुसता काय रडतोयस? हा आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. नको डॉक्टरांचं नाव घेतल्यावर बघ कसा बोलायला लागला. अरे जास्त दुखत असेल ना तर डॉक्टरांकडे जाऊया, नाहीतर ते दुखणं वाढेल. नको डॉक्टरांकडे नको प्लीज. बर डॉक्टरांकडे नको, पण घरी तरी येशील ना? हा आपल्याला घरी नेऊया. नको घरी तर अजिबात नको. अरे डॉक्टरांकडे पण नको, घरी पण नको, मग काय करायचं ठरवलंयस तू? हवं तर तुम्ही डॉक्टरांकडे न्या, पण घरी नको. अरे पण का? घरी गेलं ना की जाम ओरडा बसतो, बाहेर पडायलाच देणार नाही मग आई. अख्खी दिवाळी घरातच बसावं लागेल. माझ्या घरी हे कळून देऊ नका प्लीज. ऐक. काय रे चिनू, हे सगळे कोण आहेत? अरे तुला माहित नाही, आम्ही ग्रुप वाढवलाय. हो पण स्पृहा अरे ती आता आपल्याच ग्रुप मध्ये आलीये. तिचं ना झंप्याशी भांडण झालं. बरं, पण आता फटाके उडवताना जर जपून उडवा. त्या झंप्याचं पाहिलं ना काय झालं? हा किल्ला झकास आहे रे. कोणी बनवला? आम्हीच बनवला, पण जास्त काम यांनी केलं. क्लासच आहे रे. ए चिनू, त्या किल्ल्यावर पंट्या ठेव ना. हा चल चल. एवढ्या त्रास होतो भाजल्यावर. आई शपथ, त्यांच्या किल्ल्यात मी बॉम्ब लावून ठेवलेत. अरे झोपल्या. अरे मंजू चिनू थांबव थांबव. ए झंप्या, काय चाललंय? हा अजून तसाच आहे रे. अरे नाही, त्या किल्ल्यामध्ये तू त्यांना ढकललंस का? अरे त्या पंट्या लावत होते. अरे पण त्यांनी किल्ल्यात पणत्या लावल्या तर तुला त्रास का होतो? अरे त्या किल्ल्यामध्ये काही नाहीये. ते बघ तिकडे. अरे थांबव, त्याच्यामध्ये. त्याच्यातले बॉम्ब आम्ही काढलेत. झंप्या, तू बॉम्ब लावत असताना आम्ही बघितलंय. आणि आम्हाला सुद्धा सांगितलं. काय? डोंट वरी चंप्या, तुझी चूक तुला कळल्यावर का होईना, तू या दोघांना वाचवायला तर आलास. कम ऑन यार, हात मिलाव. आज दिवाळी आहे. हॅपी दिवाळी. Happy Diwali!